विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स तुम्हाला अवघड वाटतोय. केमिस्ट्री तुम्हाला जमत नाहीये, पण त्याचे प्रॅक्टिकल 30 मार्काचे आहेत. पास व्हायला फक्त 35 मार्क पाहिजेत. कॉलेज 30 पैकी 30 देणारच आहे लक्षात घ्या. उरले फक्त 5 मार्क. 10-10 एम-सी-क्यूज आहेत त्याच्यात. गॅरंटी आहे पास होणार. पण जेव्हा मॅथ्सचा विषय येतो ना, तेव्हा तुम्हाला थोडं भीती वाटायला सुरुवात होते. कारण मॅथ्सचं प्रॅक्टिकल फक्त 20 मार्काला आहे. त्यातही बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतात बरं का रे बाळांनो. सेक्शन डी मधले न्यूमेरिकल असतात. माझी इच्छा काय सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे व्हाव्यात. ओके. मग जेव्हा बोर्डचं प्रॅक्टिकल असतं, विचारा शिक्षकांना की काय असणार आहे मॅथ्सच्या प्रॅक्टिकलला. तुम्ही फाईल तयार केले मॅथ्सचे बरोबर आहे. जर्नल लिहिलंय मॅथ्सचं म्हणूया आपण. त्यातलेच प्रश्न विचारतात. म्हणजे जर प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास केला तर फायदा आहेच ना. म्हणजे असं आपण इमॅजिन करूया 17-18 मार्क पडले तो. ओके 20 पैकी 20 नाही दिलेत. 17-18 दिलेत. मग आता जर 17 दिले, पास होण्यासाठी अजून 18 मार्क पाडावे लागतील ना बाळांनो आणि ते अवघड वाटतं तुम्हाला. हो, नॉर्मली मुलांना अवघड वाटतं. सगळ्यांना नाही. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ अशा मुलांसाठी नाहीच आहे, की ज्यांचा मॅथ्सचा स्कोर ऑलरेडी 60-70 होतोय. तुम्ही स्किप करा. तुम्ही नका वेळ वाया घालू. तुमचा अभ्यास करा. तुम्हाला जर पास व्हायची भीती वाटत असेल, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतोय, की बोर्डच्या एक्झाममध्ये थेरम जवळ-जवळ 15 ते 20 मार्काला येतात. आता हे थेरम करत असताना करायचंय कुठल्या क्रमानं ते मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ते मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की सुरुवातच करायची आहे डिफरन्शिएशन पासून. सुरुवातच करायची आहे आपल्याला डिफरन्शिएशन पासून. ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतोय म्हणूया आपण. ज्याला आपण काय म्हणतोय डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन. त्यातले 3 थेरम करायचे. ते झालं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्यातले 2 थेरम करायचे. ते झालं की इंटिग्रेशन. आता इथं मात्र प्रचंड वेळ लागणार आहे. डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये प्रॉपर्टीज आहेत. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये बाय पार्ट्स वगैरे सगळं आहे. सबस्टिट्यूशनचं एक थेरम आहे. आता सर तुम्ही करायला तर सांगताय. करायचंय कसं? करू कसं? तर मी तुम्हाला सांगतो YouTubeवर शोधा. बघा, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही YouTubeवर सगळीकडे शोधत बसू नका. ज्याचं तुम्हाला आवडतंय त्याचं चॅनल तुम्ही फॉलो करा. गोंधळ नको कारण थेरम सगळ्यांनी घेतलेत. ज्यांची मेथड तुम्हाला ईझी वाटेल तुम्ही त्यांना फॉलो करा. आता मी तुम्हाला सांगतो, की इंटिग्रेशन झाल्यानंतर मी याला खूप डबल स्टार केलंय. अजून लिहिलं पण नाहीये. काय माहितीये का? वेक्टर. हो, वेक्टरमध्ये खूप थेरम आहेत. याची गॅरंटी आहे, एक येणारच आहे. इंटिग्रेशनची गॅरंटी आहे, एक येणारच आहे. वेक्टरची गॅरंटीच नाहीये. तरी 15 थेरम करावे लागणार आहेत. हो, मग त्याला वेळ लागतोय. उलटं इंटिग्रेशन थेरम पटकन होतील, पण वेक्टरला वेळ लागतोय. मग ते तुम्हाला अगोदर केलं पाहिजे. बरं त्याचबरोबर ट्रिगो फंक्शन आहे. ओके, त्याचबरोबर कोण आहे ट्रिगो फंक्शन. मी काय म्हणतोय, वेक्टर लाईन प्लेन हे इतके महत्त्वाचे टॉपिक आहेत. वेटेज माहिती का? 22 मार्काचं वेटेज आहे. सेक्शन ए 40 मार्काला आहे. त्यातले 22 मार्काला 2च टॉपिक आहेत. मग काय डोक्यात घुसलं का तुमच्या? पास होताय रे तुम्ही आणि चांगल्या मार्काने पास होणार आहे. 1 मार्काचे प्रश्न आहेत, 2 मार्काचे प्रश्न आहेत जे ईझी आहेत. पण तुम्ही जर केलंच नाही तर होणार नाही हे डोक्यात ठेवा बरं का. मग आता करायचंय कसं मी तुम्हाला सांगतो. ट्रिगो फंक्शन आहे, वेक्टर आहे, इंटिग्रेशन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, डिफरन्शिएशन आहे. तुम्हाला हे करायचंय. मी तुम्हाला सांगतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन माझा जुना व्हिडिओ आहे. लाईन प्लेन 22 मिनिटाचा डिटेल व्हिडिओ आहे. अरे 2020 साली तयार केलेले व्हिडिओ आहेत मला मान्य आहेत. पण हे नवीन आहेत बरं का वेक्टरचे. त्यात 11 व्हिडिओमध्ये मी सगळं घेतलंय. ट्रिगो फंक्शन 9 व्हिडिओमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, साइन रूल, कोसाइन रूल सगळं आहे याच्यामध्ये. डिफरन्शिएशन 16 व्हिडिओ आहेत. त्यात सुद्धा थेरम आहेत आणि इंटिग्रेशन 17-18 13 व्हिडिओ आहेत इंटिग्रेशनचे बरं का. या 13 व्हिडिओमध्ये सुद्धा न्यूमेरिकल पण आहेत आणि मी तुम्हाला सांगतो ऐका आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण आहे बरं का मी घेतलंय. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुद्धा घेतलंय. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन सुद्धा घेतलंय. बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन सुद्धा घेतलंय. तुम्हाला फक्त YouTubeवर शोधायचंय. तुम्हाला फक्त YouTubeवर हे शोधायचंय. प्लेलिस्टमध्येच तुम्हाला हे दिसणार आहे लक्षात घ्या. मग प्रोबॅबिलिटी आहे, बायनॉमियल आहे, सगळं आहे. फक्त आता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे की नाही? मग आता मला सांगा, थेरमचं वेटेज हे अल्मोस्ट 25% आहे. 80 मार्काच्या पेपरमध्ये 20 मार्काला थेरम आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं टॅन थिटाचा थेरम जेव्हा तुम्ही कराल ना, त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल ना, वेक्टरमध्ये 10-15 थेरम म्हणजे प्रॉपर्टीज आहेत. त्याचाच वापर करून तर आता मला सांगा, व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइपेड आणि व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन ही थेरम तुम्ही केलेत. त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल आहेत की
म्हणजे थेरम केलं, की मॅथ्सच होणार आहे. थेरम न करता मॅथ्स कसं तुम्ही करू शकताय? आता मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला भीती वाटते ना बऱ्याचशा गोष्टीची. तुम्ही मॅट्रिक्स लॉजिक फक्त करा की रे. 14 मार्काला आहे. हो. प्रोबॅबिलिटी बायनोमियल किती सोपं आहे. मग तुम्हाला करायचं आहे काय मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जा. चॅनलला पहिला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा बरं का. गेल्या एका महिन्यात 3-4 हजार नवीन सबस्क्रायबर वाढलेत. हा आकडा इतरांच्या तुलनेत कमी असेल, पण माझ्यासाठी बेस्ट आहे. मग ते 3-4 हजारची 30-40 हजार करायचे आहेत मला. तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांच्यावर शेअर करणार आहे चॅनल बरं का. सांगतो फॉर्म्युला रिव्हिजन सुरू झाली आपली. लास्ट मिनिट रिव्हिजनचे 5 व्हिडिओ दी बेस्ट आहे. फिजिक्सची भीतीच दूर होते तुमच्या लक्षात घ्या. मी ह्या आपल्या ज्या प्लेलिस्ट आहेत ना लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो यात खूप व्हिडिओ आहेत. डिफरन्शिएशन, नेम रिएक्शनचे 11 व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला सांगतो स्पेशल टाइप्स आहेत लक्षात घ्या. खूप आहेत. युनिट कन्व्हर्जन, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, लॉ ही सगळ्यात महत्त्वाची प्लेलिस्ट आहे. फिजिक्सचे लॉ विथ मी घेतले त्याच्यात बरं का लक्षात घ्या. मॅथ्सचा स्टडी प्लॅन दिलाय गेल्या वर्षी, यावर्षी परत देईन लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की यात आपल्यात सगळ्यात छानपैकी ही एक आहे बघा प्लेलिस्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मी तुम्हाला सांगतो म्हणजे ऑलमोस्ट या प्लेलिस्ट एवढ्या आहेत, की अख्खं सगळंच आपण कव्हर केलेलं आहे. मग आता मॅथ्सची भीती बिलकुल बाळगायची नाहीये. पास होताय चांगल्या मार्काने पास होताय लक्षात घ्या. काही अवघड नाहीये. पण ते पॅनिक मोड म्हणतो ना, तुम्ही स्वतःहून ॲक्टिव्हेट करताय. स्वतःहून तुमचं मन वेगवेगळे प्रश्न तयार करते. ते बंद करा, शांत व्हा, अभ्यासाला सुरुवात करा. चांगला स्कोर करायचा आहे. ऑल द बेस्ट.